अहिल्यानगरमध्ये कांद्याचं मोठं नुकसान. राधाकृष्ण विखे पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामे करण्याचे विखे पाटलांकडून आदेश. पावसाचा नवी मुंबई एपीएमसी मार्केटला फटका. एपीएमसीमधील फळ व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. व्यापाऱ्यांवर अनेक फळं फेकून देण्याची आली वेळ. बीडमधल्या आंबा बागायतदारांना पावसाचा फटका. 10 एकर शेतातील आंब्याचं मोठं नुकसान. आंब्याचं नुकसान पाहून महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर. मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं. ससून हॉस्पिटलच्या आवारात पावसाचं पाणी. पत्र्यावरून वाहून येणारं पाणी वेटिंग हॉलमध्ये शिरलं. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात पाणी साचलं. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास. भिवंडीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी. भिवंडीतील रांजनोळी नाका इथं सखल भागात साचलं पाणी. पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. भिवंडीमध्ये दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस. 1 तासाच्याच पावसानं भिवंडीकरांची दैना. शहरातल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढली. 30,000 बोगस खात्यात तलाठ्यांनी वळवले 80 कोटी रुपये. 1 जूनपर्यंत अंतिम अहवाल देण्याच्या चौकशी समितीला सूचना. नवी मुंबईच्या नेरूळ सेक्टर 1A मध्ये पावसामुळे झाड कोसळलं. ट्युसलँड अपार्टमेंट समोरचं फुटपाथवर झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वरळीमध्ये बेस्ट बसचा अपघात. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. भरधाव बेस्ट बस दुभाजकाला धडकली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.